नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्यापैकी अनेकींना सध्या एक मोठी समस्या भेडसावत आहे, ती म्हणजे केंद्राकडून येणारं मानधन थांबलं आहे. आता हे असं का झालं आणि यावर उपाय काय, हेच आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात मोठा प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे की आपलं केंद्राचं मानधन खात्यात जमा का होत नाहीये. यात आपली काही चूक आहे की सरकारकडून काही अडचण आली आहे? चला, याचं नेमकं कारण काय आहे ते शोधूया. ठीक आहे, तर मानधन थांबण्यामागे नक्की काय कारण आहे ते पाहू. यात आपली किंवा कोणाचीही वैयक्तिक चूक नाहीये. खरं तर सरकारनं देशभरात पैसे पाठवण्याच्या पद्धतीतच एक मोठा बदल केला आहे आणि याच बदलामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर यातला मूळ मुद्दा हा आहे की केंद्र सरकार ज्या जुन्या प्रणालीने म्हणजे PFMS प्रणालीने पैसे पाठवत होतं ती आता संपूर्ण देशासाठी बंद करण्यात आली आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर पैसे येणारा जो जुना रस्ता होता तोच आता बंद झाला आहे. मग आता प्रश्न येतो की ही नवीन प्रणाली जुन्यापेक्षा वेगळी कशी आहे, आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्या समस्येचं उत्तर ह्याच फरकामध्ये दडलेलं आहे. चला तर मग बघूया, जुन्या आणि नवीन प्रणालीमध्ये नेमका काय फरक आहे. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. जुन्या PFMS प्रणालीमध्ये कसं व्हायचं, केंद्राकडून पैसे आधी राज्य सरकारकडे यायचे आणि मग राज्य सरकार ते आपल्या खात्यात जमा करायचं. पण आता ह्या नवीन SNA म्हणजे सिंगल नोडल अकाउंट प्रणालीमध्ये केंद्राचा पैसा थेट एकाच खात्यात येतो आणि तिथून लगेच आपल्या सगळ्यांच्या खात्यात जमा होतो. हा मार्ग बदलल्यामुळेच ह्या नव्या प्रणालीसाठी आपल्या सर्वांची नव्याने नोंदणी करणं अनिवार्य झालं आहे. आणि म्हणूनच आपलं थांबलेलं मानधन पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्यासमोर एक आणि फक्त एकच उपाय आहे. तो म्हणजे या नवीन SNA प्रणालीमध्ये स्वतःची नोंदणी पूर्ण करणं. याला दुसरा कुठलाही शॉर्टकट किंवा पर्याय सध्या तरी उपलब्ध नाहीये. इथे एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी, ही काही एका दोघींची गोष्ट नाहीये. जोपर्यंत आपल्या राज्यातला प्रत्येक सेविकेची आणि मदतनीसाची नोंदणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणाचेच पैसे येणार नाहीत. म्हणजे हे एक टीमवर्क आहे जे आपल्याला सगळ्यांना मिळून लवकरात लवकर करायचंय. चला तर मग आता बघूया की ह्या नोंदणीसाठी आपल्याला नक्की काय काय कागदपत्र आणि माहिती लागणार आहे. ही लिस्ट जरा नीट बघा आणि आपली तयारी आजपासूनच सुरू करा. तर नोंदणीसाठी आपल्याला लागेल पॅन कार्ड, बँक पासबुकवर जसं नाव आहे अगदी तसंच नाव, बँकेचा IFSC कोड, आपला अकाउंट नंबर, बँकेचं नाव आणि ब्रँच, आणि हो, बँक खातं आधारला लिंक असायलाच हवं. यासोबतच पत्ता, पिन कोड, मोबाईल नंबर आणि एक रद्द केलेला चेक. ही सगळी कागदपत्रं आपल्याला आपल्या सुपरवायझर मॅडमकडे जमा करायची आहेत. आता ह्या रद्द केलेल्या चेकबद्दल एक महत्त्वाची गोष्ट, आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे चेकबुक नसेल बरोबर, पण नोंदणीसाठी तो लागणारच आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे चेकबुक नाहीये त्यांनी अजिबात उशीर करू नका. आजच्या आज बँकेत जाऊन त्यासाठी अर्ज करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये चेकबुक यायला 5 ते 8 दिवस सहज लागतात, त्यामुळे वेळ घालवू नका. ओके, आता आपण या सगळ्या प्रोसेसमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. इथून पुढची माहिती अगदी लक्ष देऊन ऐका, कारण आपली नोंदणी यशस्वी होणार की नाही हे पूर्णपणे याच गोष्टीवर अवलंबून आहे. हो, हे 100% खरं आहे. कागदपत्र देताना झालेली एक छोटीशी चूक, अगदी छोटीशी चूक आपली सगळी मेहनत वाया घालू शकते. नोंदणी थेट रद्द होऊ शकते आणि मग मानधनासाठी आणखी वाट बघावी लागेल. म्हणून खूप काळजी घ्यायची आहे. तर मग ती सगळ्यात मोठी चूक कोणती असू शकते? ती आहे आपलं नाव. हो, आपल्या नावाची स्पेलिंग. लक्षात घ्या, पॅन कार्डवरचं नाव, आधार कार्डवरचं नाव आणि बँक पासबुकवरचं नाव, ह्या तिन्ही ठिकाणी आपलं नाव अक्षरशः सारखंच पाहिजे. स्पेलिंगमध्ये एक अक्षराचा जरी फरक असेल तरी तुमची नोंदणी रिजेक्ट होणार. त्यामुळे कागदपत्र जमा करण्याआधी हे तीनदा तपासून बघा. तर मग आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या नवीन प्रणालीसाठी आपली कागदपत्र तयार आहेत का? आपल्या नावात सगळीकडे समानता आहे का? बघा, आपण सगळ्याजणी मिळून जेवढ्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करू तेवढ्याच लवकर आपल्या सगळ्यांचं मानधन सुरू होईल. त्यामुळे आता अजिबात वेळ न घालवता कामाला लागूया.